नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशाकरता घेतली जाते त्याच्या अंकगणिताचं 8वं प्रकरण ज्याचं नाव आहे अपूर्णांक त्यातल्या स्वाध्याय 8.1 ला आज आपण सुरुवात करतो. पहिला प्रश्न दिलाय बघा त्यातला 3/11 प्लस 4/11 मायनस 5/11 हे एका ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय बाय 7/11 मायनस 6/11. काय करायचं? डिनॉमिनेटर सर्व सेम आहे बघा, इथे पण 11 आहे, इथे पण 11 आहे, इथे पण 11 आहे, म्हणून 11 काय करायचा? कॉमन काढायचा. वरती न्यूमिनेटरची काय होऊन जाईल? जे पण ऍडिशन सबट्रॅक्शन दिलेले असेल ते होऊन जाईल. पॉवर मग काय होईल? 3 प्लस 4 आहे आणि मायनस 5 आहे. हे आलं बघा पहिल्या ब्रॅकेटला सॉल्व्ह केल्यानंतर. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा डिनॉमिनेटर बघा दोघांचं सेम आहे, त्याला पण 11 जे आहे ते कॉमन काढा. वरती काय होऊन जाईल? 7 मायनस 6. सॉल्व्ह करा बरं आता यांना. 3 प्लस 4 7. 7 मायनस 5 म्हणजेच 2. 2/11 मल्टिप्लाय बाय तसंच तसं. 7 मायनस 6 किती होतात? 1/11. मल्टिप्लिकेशन आहे, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये करा, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये करा. मग 2 इंटू 1 किती झाले? 2. आणि खालती 11 इंटू 11 किती झाले? 121. म्हणजे काय आन्सर आला आपलं? 2/121. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न बघा. 1 इंटिजर 1/24 मायनस 1 प्लस 7/24 याला सॉल्व्ह करायचंय. मग असं जर का असेल आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शन दिलाय बघा पहिल्या याच्यामध्ये. मिक्स्ड फ्रॅक्शनला कसं सॉल्व्ह करतात? या दोघांचा करायचं मल्टिप्लिकेशन. जे उत्तर येईल त्याच्यामध्ये वरचा न्यूमरेटर ऍड करायचा. करा बरं मग. 24 1 जार 24 प्लस 1/24 मायनस 1 तसाच तसा प्लस 7/24 सुद्धा जशीच्या तशी. 24 प्लस 1 किती झाले? 25/24 मायनस 1 प्लस 7/24. याला पण सेमच सॉल्व्ह करायचं बघा. 24 इंटू 1 किती झाले? 24. आणि ह्या 25 मधनं 24 काय करायचे? मायनस करायचे. मग करा बरं. 25 जसेच तसे मायनस काय? 24 इंटू 1 24 अपॉन किती आहे? 24 आणि प्लस 7/24. सिम्प्लिफाय करा. 25 मधनं 24 गेले, उरला किती? 1/24 प्लस 7/24 जशीच्या तशी. दोघं ठिकाणी डिनॉमिनेटर सारखा आहे, त्याला कॉमन घेतला बघा आपण. वरती होऊन जाईल 1 प्लस 7. 1 प्लस 7 किती होतात? 8. 8/24. मग 8 आणि 24 कुणाच्या टेबलमध्ये? 8च्याच. 8 1 जार 8 आणि 8 3 जार 24. म्हणजे काय आन्सर आलं आपलं? 1/3. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न आहे बघा. 1 इंटिजर 11/12 मल्टिप्लाय बाय 7/12 मायनस 1 इंटिजर 7/12 मल्टिप्लाय बाय 5/12. परत मिक्स फ्रॅक्शन आली बघा. सॉल्व्ह करा. 12 1 जार 12. 12 प्लस 11 किती होऊन जातील? 23/12 मल्टिप्लाय बाय 7/12 मायनस इथे पण काय होतील? 12 1 जार 12. 12 प्लस 7 किती होतील? 19/12 मल्टिप्लाय बाय 5/12. आता काय करायचं बघा. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये. मग करा बरं. 23 7 जार किती होतात? 161. 12 जार म्हणजे 12 चा स्क्वेअर किती होतो? 144 मायनस इथे पण 19 5 जार किती होतात? 95.
आणि 12 जार म्हणजे परत 12 चा स्क्वेअर किती आला 144. दोघं ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे परत डिनॉमिनेटरला काय काढू आपण कॉमन काढू 144 जसेच तसे वरती होऊन जाईल 161 मायनस 95. मग 161 मधनं 95 गेले किती उरले 66 अपॉन 144. बरं 66 आणि 144 कोणाच्या टेबलमध्ये येतात 6 च्या टेबलमध्ये येतात बघा. 6 मल्टिप्लाय बाय 11 केले तर 66 आणि 6 मल्टिप्लाय बाय 24 केले तर काय येतात 144. दोघं ठिकाणी 6 आहे बघा कॅन्सल झाला काय उरला आपल्याकडे 11 अपॉन काय आहे 24. 11 अपॉन 24 कुठे दिला आन्सर ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. चौथा प्रश्न दिलाय बघा आपल्याला एक सामना अर्धा तास 30 मिनिटे चालतो त्या वेळेचा 1 वेळ टाइम आउट घेतला जातो. टाइम आउट किती मिनिटांचा असेल मग बघा बरं अर्धा तास चालतोय म्हणजे किती मिनिटं आहे 30 मिनिटं आहे. त्यापैकी टाइम आउटचा वेळ काढायचा आहे टाइम आउट किती आहे 1/10 आहे. हे कशाचं झालं टाइम आउट काढायचं जर का असेल आपल्याला तर ते टाइम आउट काढण्यासाठी आपण याला आता काय करू सॉल्व्ह करू. कसं घेतलं आपण 30 मिनिटं सामना चालत होता अर्धा तास त्याचा 1/10 काय होता तर टाइम आउट होता मग याला मल्टिप्लाय करायचं त्याच्याने करा बरं 10 1 10 10 3 30 काय उरलं आपल्याकडे 1 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे काय उत्तर आलं 3 म्हणजे 3 मिनिटे किंवा 3 मिनिट्स जर तो टाइम आउट जर तो घेतला जाईल ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. पाचवा प्रश्न आहे बघा 12/5 या अपूर्णांकाच्या छेदात किती मिळवावे की तो छेदाधिक होईल. मग बघा 12/5 आहे आपल्याला दिलेलं काय सांगायचं याला कसं करायचं आपल्याला छेदाधिक अपूर्णांक आपल्याला याला करायचं आहे. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय याचा जो छेद आहे म्हणजे डिनॉमिनेटर आहे हा न्यूमरेटर पेक्षा काय झाला पाहिजे मोठा झाला पाहिजे. मग पहा बरं न्यूमरेटर किती आहे 12 पेक्षा मोठा म्हणजे किती करायला लागेल आपल्याला 12 पेक्षा मोठा म्हणजे किती करायला लागेल 13 करायला लागेल वरती 12 जसाचा तसा राहील 13 जर का झाला तर हा काय होऊन जाईल छेदाधिक अपूर्णांक होऊन जाईल. मग 5 मध्ये किती ऍड केले की उत्तर जे आहे ते 13 येईल. मग 5 मध्ये जर का आपण 8 ऍड केले तर आपला आन्सर छेदाचं म्हणजे डिनॉमिनेटरचं 13 येईल. तेव्हा हा अपूर्णांक तेव्हा हा फ्रॅक्शन जो आहे तो छेदाधिक अपूर्णांक किंवा प्रॉपर फ्रॅक्शन जो आहे तो होईल. 8 कुठे दिलेला आहे ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. सहावा प्रश्न आहे बघा 1 इंटिजर 1/24 प्लस 1 मायनस 7/20 करा बरं सॉल्व याला परत मिक्स फ्रॅक्शन आहे काय होईल 24 इंटू 1 म्हणजेच काय झाले 24 त्याच्यामध्ये हा काय करायचा वरचा प्लस करायचा प्लस 1/24 प्लस 1 मायनस 7/24 जशीच्या तशी 24 प्लस 1 किती झाला 25/24 प्लस 1 मायनस 7/24 याला पण सॉल्व्ह करून घ्या 24 वजा 24 आणि 24 प्लस 25 किती होऊन जातील 49/24 मायनस 7/24 दोघांचा डिनॉमिनेटर 24 सेम आहे त्याला काय काढतो आपण कॉमन काढतो वरती काय होऊन जाईल 49 मायनस 7 49 मधनं 7 मायनस केलं तर किती उरतात मग 42 खालती किती आहे 24 जे आहे ते तशीच्या तशी कोणत्या टेबल मध्ये येतात पहा 42 आणि 24 6 च्या तसं 6 7 ला केले तर 42 आणि 6 4 जार केले तर 24 6 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल काय उरलं आपल्याकडे 7/4 7/4 कुठे दिलेला आहे ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपला स्वाध्याय 8.1 पूर्णपणे संपलेला आहे. धन्यवाद.